मॉर्निंग, स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन USA चॅनलवर। तर आज आहे शुक्रवार आणि आज मुलांना सुट्टी आहे, काहीतरी आहे स्कूलमध्ये, दोघांनाही सुट्टी आहे। आणि आज माझा जेवणाचा बेत थोडासा वेगळा आहे। आज मी ऍक्च्युअली बनवणार होती चिकन रस्सा, म्हणजे सुका चिकन आणि रस्सा आणि वडे बनवणार होते, जे माझ्या आईने पीठ पाठवलेलं आहे ते। पण अनिकेतची थोडी तब्येत डाऊन असल्यामुळे मम्मी ते नाही बनवत आहे आणि मी आज थोडा वेगळा मेनू बनवते आहे। तर मी आज बनवते आहे सुरमई फ्राय, जे आम्हाला 6 वर्षानंतर इथे सुरमई मिळालेले आहेत, ते पण इंडियन। एक माझी इथे फ्रेंड आहे कॅनडामध्ये, तर ती मुंबईवरनं सुरमई मागवते आणि त्याच्यानंतर मग ती फ्रीज करते आणि ते सुरमई ती सेल करते। तर जरा हे जे मला सुरमई आहेत ते मला $18 हे फक्त 2 पीस मिळालेले आहेत। तर आता हे तुम्ही बघू शकताय किती मोठे सुरमई आहेत, पण खूप महाग आहेत। 18ला 2 मिळालेले आहेत। तर आता मी त्याचं मला बनवायचं होतं, सार पण बनवायचं होतं आणि फ्राय पण बनवायची होती, पण मला वाटत नाही हे दोन्ही त्याच्यात होईल। मग मी विचार करते की टोमॅटोचं सार बनवते आणि सुरमई फ्राय करते। तर चला, आता त्याला पहिल्यांदा मला डिफ्रोज करून घ्यावं लागेल। तर हे 2 पीस आहेत, तुम्ही बघू शकताय। पीस मोठे आहेत, पण ते आता मला डिफ्रोज करावे लागतील। आणि इथे हे बघू शकताय, इथे मसाले, ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि आपला हा मसाला, लाल मसाला आणि लाल तिखट हे लागणार आहे, मीठ आणि हळद मॅरिनेशनसाठी। तर आता मी इथे हे फिश जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत। पहिलं कट करते वेळी काय आम्हाला अंदाज नाही आला, मधला काटा होता त्यामुळे तो मग असं वाकडा तिकडे कट झाला। आणि हा मग अनिकेतने खूप बारकाईने कट केलेला आहे। आणि इथे मी कोकम जी आहे ती भिजत घातलेली आहे, कोकमचा रस त्याच्यावर लावायचा। इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवते की मी पहिलं मी म्हणत होती की हे करायचं आहे टोमॅटोचं सार, पण आता मी विचार करते ह्यांचं सार पण बनवते, माशाची कढी बनवते। तर त्याच्यासाठी मी मालवणी पद्धतीनेच हे बघा वाटण तिथे काढून घेतलेलं आहे। कांदा, खोबरं, धणे, तिरफळ आणि लाल मिरची, तिरफळ आणि आता मी मागवली, अजून त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे ह्याच्या वाटपामध्ये। तर आता ह्याला मॅरिनेट करून घेते मी पूर्ण। आणि इथे हे बघू शकताय, इथे मसाले, ह्याच्यामध्ये लाल तिखट आणि आपला हा मसाला, लाल मसाला आणि लाल तिखट हे लागणार आहे, मीठ आणि हळद मॅरिनेशनसाठी। तर इथे फिश चांगले कट करून त्यांना नीट वॉश करून घेतलेलं आहे। आणि आता मी त्याच्यावर कोकम जी आहे ती गरम पाण्यात भिजत घालून ठेवलेली होती आणि त्याचं आगळ काढलाय। आणि त्या कोकमच्या आगळमध्ये आता मी लाल तिखट आणि काश्मीरी लाल मसाला आतमध्ये घालते। माशांना चांगलं मीठ लावून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यावर घातली हळद आणि वरून त्यांना लावलं छानपैकी आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्टने एक छान अरोमा येतो। आणि त्यानंतर आता मी त्याला लावणार आहे जे आगळ आणि लाल तिखट मसाला जो एकत्र केलेला होता तो मसाला मी वरून लावून घेणार आहे। त्यांना दोन्ही बाजूने छान लावून घेतल्यावर पुन्हा एकदा वरून लिंबूचा रस थोडासा पेल। अशा प्रकारे फ्रायच्या फिशचं मॅरिनेशन कंप्लीट झालेलं आहे। आणि आता मी हे आता फ्रीजमध्ये ठेवेन थोडा वेळ। मी आता साराचं वाटप काढून घेते। त्याच्यामध्ये आहे लाल मिरची, तिरफळ, लसूण, कांदा आणि धणे। तर हे वेगळे वाटून घेणार आणि खोबरं वेगळं वाटून घेणार। तर चला, आता हे आधी वाटप करून घेते। तर आता इथे बारीक एकदम गंधासारखी मी ही मिरची वाटून घेतलेली आहे। हे बघा, कारण जेवढी माशाला जी आहे ना, माशाच्या साराला की हे जे आपण लाल मिरची असते ना ती खूप व्यवस्थित बारीक वाटली ना तर सार छान होतं। आता खोबरं लावून घेते। तर मी आता फिशचं जे करी आहे, म्हणजे माशाचं जे सार आहे ते आता मी फोडणीला घालते। माझी सासूबाई ज्या आहेत त्या तेल वापरत नाही, कारण त्या म्हणतात माशात तेल असतं, पण आता ह्या इथल्या डीप फ्रोझन वाल्या माशात कितपत ते टिकतं काय माहिती। तर मी आता घालते तेल। त्या खूप माशाचे सार खूप मस्त बनवतात, प्रॉन्स फ्राय पण खूपच भारी बनवतात। आणि माझी आई चिकन खूप छान बनवते। तर इथे आता मी तयारी करून घेते। हे बघा, हे 2 माशाचे वाटण इथे काढून ठेवलेलं आहे आणि आता फक्त फोडणी देते। माहिती नाही सार कसं बनेल, कारण पीस बघू शकता खूप कमी आहेत।
तर मी आता तेल टाकून घेतले आणि तेलामध्ये पहिल्यांदा मी जी बारीक मिरची वाटलेली होती ते टाकली आणि ती चांगली परतून घेतली। त्याच्यानंतर मग वाटप टाकलं खोबऱ्याचं आणि मग मीठ टाकलं आणि हे सगळं थोडा वेळ आतमध्ये तेलात चांगलं मिक्स करून घेतलं। मग थोडं पाणी घातलं आणि जरा ढवळून घेतलं आणि त्याच्यानंतर मग अजून पाणी ॲड केलं। आता ह्याच्यामध्ये कोकम टाकून घेते मी। कधी कधी टोमॅटोची पण फोडणी देते, पण आता कोकम आहे तर हो हो बाबू हो हो। आणि थोडंसं जरा बॉईल झाल्यासारखं झालं की मग वरून फिश घालायचे, कारण आधीच फिश घातले तर ते जास्त शिजू शकतात, विरघळू शकतात। मग थोडंसं सार पहिल्यांदा बॉईल करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये हे टाकायचे, फिश टाकायचे। पर्यंत मी आता चपात्या, साराला इथे उकळी येते, सार इथे बॉईल होत आहे, तोपर्यंत मी आता चपात्या करून घेते आणि राईस लावून घेते। मला माशाच्या करीला कोथिंबीर वरून खूप आवडते, म्हणजे खूप घालते मी, छान त्याने स्मेल येते। तर आता मी भूवीला जेवण दिलं, कारण ना भूवीच्या खूप पोटात चढतं तिला, भूक जास्त लागली तर तिला फिश फ्राय करायच्या आधीच मी भूवीला दिलं आणि सार रेडी झालेलं होतं, चपाती आणि राईस दिला। आणि अनिकाला सी फूड ॲलर्जी असल्यामुळे तिला राईस आणि हे दिलं, डाळ दिली, कारण तिला सी फूड ॲलर्जी असल्यामुळे आम्ही काहीच देत नाही। प्रॉन्सची ॲलर्जी आहे पण आम्ही काही नाही। तर चला आता मी फिश फ्राय करायला घेते। आता मी फिश फ्राय करण्यासाठी इथे सारण तयार करून घेतलंय। त्याच्यामध्ये बारीक रवा आणि तांदळाचं पीठ, थोडंसं मीठ आणि लाल मसाला घातलाय आणि ते चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये चांगलं त्या सुरमईला वरून आणि दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घेतलं की तो, म्हणजे ज्यावेळी आपण ते पॅनमध्ये सोडू तर ते सुटलं नाही पाहिजे। आणि ह्याची एक ट्रिक आहे, ते म्हणजे तेल हे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग मंद आचेवर ते फ्राय करून घ्यायचे, तर मग कुरकुरीत होतात। तर आता मी जेवण वाढून घेते, खूप वेळ लागला, पण साराला कलर बघू शकताय खूप छान आलेला आहे, कारण ही आमची जी मिरची आहे ती कट्ट्यावरची मिरची आहे, प्रॉपर मालवण मधली मिरची। साराला कलर खूपच सुंदर आलेला आहे। आता उत्सव मूर्ती जे आहेत आजचे त्यांना आता सर्व करते। तर आमच्या इथे फिश थाळी रेडी झालेल्या आहेत आता, दोन्ही फिश थाळी, माझी एक अनिकेतची एक। इथे अनिकेतला विचारते जेवण कसं झालंय ते, मी माझा स्वतःचा रिव्ह्यू देत नाही कारण मीच बनवलंय। तोंडाला पाणी येते खायच्या आधी, कारण साराचा कलर चांगला आहे आणि सार एकदम मस्त आला। भूवीने खूप वेळा सांगितलं मम्मा मस्त, मम्मा मस्त म्हणून। त्यामध्ये ऑलमोस्ट 1 वर्ष आलं का? हो एक का, पण सार बघा सार मस्त झाला, मासा खाऊन सगळं पण बारीक भाजलं तर चांगला दिसतं, मस्त आहे, चांगलं आहे। तर आजची ही मालवणी पद्धतीची सुरमई थाळी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।